मेड फॉर मराठी मोटिवेशन चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. कुलदेवतेची सेवा कशी करावी? वर्षभरात या 4 गोष्टी नक्की करा. कुलदेवता आणि कुलदेवी पूजनाचे अद्भुत फायदे. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांच्या आपल्या आध्यात्मिक प्रवासात मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या आणि पवित्र विषयावर बोलणार आहोत. कुलदेवता आणि कुलदेवी सेवा. अनेक घरामध्ये देवघरात विविध देवदेवतांची पूजा केली जाते. पण एक देवता अशी असते जी आपल्या जन्माशी, आपल्या वंशाशी आणि पूर्वजांशी थेट जोडलेली असते. ती म्हणजे आपली कुलदेवता किंवा कुलदेवी. ज्या घरात कुलदेवतेची सेवा केली जाते त्या घरात संकटे दूर राहतात, अडथळे निवडतात आणि वंशाचा विकास होतो, अशी श्रद्धा आहे. मग प्रश्न पडतो, कुलदेवतेची सेवा नेमकी कशी करावी? वर्षभरात कोणत्या 4 गोष्टी केल्यास कुलदेवी प्रसन्न होते? महिलांनी कोणती विशेष सेवा करावी? आजच्या या सविस्तर व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेणार आहोत. कुलदेवता म्हणजे काय? कुल म्हणजे आपल्या वंश, आपले घराणे. ज्या देवतेची आपल्या वंशाने पिढ्यानपिढ्या उपासना केली ती म्हणजे कुलदेवता. काही घरामध्ये कुलदेव असतात, काही ठिकाणी कुलदेवी. प्रत्येक घराण्याची कुलदेवता वेगळी असू शकते, पण तिचे महत्त्व मात्र अतिशय विशेष असते. कुलदेवतेचे महत्त्व काय? घरातील अडथळे दूर होतात, विवाहातील विलंब कमी होतो, आर्थिक संकटे दूर होतात, वंश वृद्धिंगत होतो, घरात शांतता आणि समाधान येते. अनेकदा लोक म्हणतात, आमच्या घरी काही ना काही अडचण कायम असते. अशा वेळी जाणकार लोक विचारतात, कुलदेवतेची पूजा नियमित करता का? कारण कुलदेवता ही आपल्या पूर्वजांची शक्ती आहे. वर्षभरात या 4 गोष्टी नक्की करा. आता आपण त्या 4 महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया, ज्या प्रत्येकाने वर्षभरात किमान एकदा तरी करायलाच हव्यात. वर्षातून एकदा कुलदेवतेच्या मंदिराला भेट द्या. ही सर्वात महत्त्वाची सेवा आहे. ज्या गावात, ज्या ठिकाणी आपली कुलदेवता आहे, वर्षातून किमान एकदा तरी संपूर्ण कुटुंबाने जाऊन दर्शन घ्या. मंदिरात जाऊन नारळ अर्पण करा, फुलांचा हार अर्पण करा, ओटी भरा. विशेषतः महिलांनी कुटुंबाच्या नावाने आरती करा. हे केल्याने वंशाला बळ मिळते. जर शक्य नसेल तर काय करावे? त्या दिवशी घरातच फोटोसमोर पूजन करा आणि मनोभावे प्रार्थना करा. कुलदेवतेच्या नावाने दरवर्षी नैवेद्य आणि अन्नदान करा. वर्षातून एकदा आपल्या क्षमतेनुसार गरिबांना अन्नदान करा. मंदिरात प्रसाद द्या, एखाद्या ब्राह्मणाला भोजन द्या. हे सर्व कुलदेवतेच्या नावाने करा. कुलदेवतेला अर्पण केलेले अन्नदान हे 10 पट फळ देते, असे शास्त्र सांगते. महिलांनी त्या दिवशी गोड पदार्थ, पुरणपोळी, खीर करून नैवेद्य दाखवावा. कुलदेवीचा विशेष दिवस साजरा करा. अनेक घरांमध्ये कुलदेवीचे एक विशिष्ट वार असतो. उदाहरण, मंगळवार, शुक्रवार, नवरात्रीतील एखादा दिवस. त्या दिवशी उपवास करा, लाल साडी अर्पण करा शक्य असल्यास, ओटी भरा, कुमकुम, हळद, फुलं अर्पण करा. विशेषतः महिलांनी या दिवशी पूजा केल्यास देवी प्रसन्न होते. दररोज किमान एक मंत्र जपा. जर मंदिरात जाणे शक्य नसेल, मोठी पूजा शक्य नसेल, तरी रोज सकाळी किंवा संध्याकाळी जय कुलदेवता नमा किंवा आपल्या कुलदेवीचे नाव 108 वेळा घ्या. ही छोटी पण प्रभावी सेवा आहे. मंत्र जपाने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. महिलांनी आवर्जून करावी अशी सेवा. घरातील लक्ष्मी म्हणजे स्त्री. महिलांनी केलेली पूजा लवकर फळ देते असे म्हटले जाते. महिलांसाठी काही खास सेवा. दर शुक्रवारी दिवा लावा, सणासुदीला ओटी भरा, मुलांच्या वाढदिवशी देवीला नमस्कार करा, संकटाच्या वेळी नवस करा. अनेकदा घरातील स्त्रीने केलेल्या नवस पूर्ण झाल्यावर संपूर्ण कुटुंबाचे भाग्य बदलते. कुलदेवतेच्या पूजनाचे फायदे. विवाह लवकर जुळतो, संतती प्राप्ती होते, घरातील भांडणे कमी होतात, व्यवसायात प्रगती होते, मानसिक शांती मिळते. ज्या घरात कुलदेवतेचा विसर पडतो त्या घरात अडथळे वाढतात, असे वडीलधाऱ्यांचे म्हणणे आहे. काही महत्त्वाच्या सूचना. कुलदेवतेचे नाव नक्की जाणून घ्या. वडीलधाऱ्यांना विचारा. कुळाचार पाळा. देवस्थानाचा अपमान करू नका. नवस केला तर पूर्ण करा. शेवटचा संदेश. मित्रांनो,
कुलदेवता म्हणजे फक्त एक देवता नाही, ती आपल्या वंशाची, आपल्या रक्ताची, आपल्या पूर्वजाची शक्ती आहे. वर्षभरात या 4 गोष्टी नक्की करा. मंदिराला भेट द्या, अन्नदान करा, विशेष पूजन करा, मंत्र जप करा. ही सेवा मनापासून करा. कुलदेवी नक्की प्रसन्न होईल. आपल्या सर्वांच्या घरात सुख शांती समृद्धी नांदो हीच प्रार्थना. जय कुलदेवता. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.